शिकवावं लागत नाही. जमिनीमध्ये गहू पेरवावं लागते. गवत कधी पेरवावं लागते का? नाही ना. म्हणून चांगल्या गोष्टी शिकवावं लागते. वाईट गोष्टी कुठं पुस्तक आली आहे का? नाही ना. दारू पिण्यासाठी कोणी पुस्तक आली आहे का? नाही ना. दारू पिणाऱ्याला बरोबर समजते, पिता आणि डोळे बंद करावी, रस्त्याने थुकत थुकत जावे, घरी फुकट कसे जावे. दारू पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. आता हिला सोडा. बिडी पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. बिडी पिण्याऱ्याला बरोबर समजते, दोन बोटाच्या मधातच बीडी ठेवावे, पोटापाशी नेऊन पुरकर आपली हवा सोडावे. बीडी पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. म्हणून वाईट गोष्टीवर मात करण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकवावं लागते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात, आओ सुंदर देश बनाए, आओ सुंदर देश बनाए, अपना सुंदर देश बनाए, अपना जाती धर्म यांना महत्त्व न देता माणसाला, भोजन समाजाला, दिनदुबळ्यांना, नंद्या गण्यांना माणूस म्हणून ओळखणारा, सगळ्यांना समान संधी देऊन त्याच्या उद्धाराकरिता झटणारा, स्त्रियांची अब्रू वाचणारा, जनगीताचा धार धरणारा शिवछत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या कुशीत जन्मास आले. मी स्वतःला भाग्यवान समजते. मी त्या मातीत जन्मास आले. त्या मातीत रामकृष्ण हनुमान, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध सारखे भगवान जन्मास आले. हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलांसारखे हृदय नाही, आणि महाराष्ट्रासारखी दुसरी संतांची भूमी नाही, आणि महाराष्ट्रासारखी दुसरी संतांची भूमी नाही. गिरते उठाना स्वर्ग मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, मरते को बचाना कर्म मेरा, मरते को बचाना कर्म मेरा. हेच काम कर्मयोगी गाडगी बाबांचं होतं. त्यांनी कधीच मंदिरात बघितलं नाही. मग कुठं बघितला? त्यांच्या गांध्यांमध्ये, भोजन समाजामध्ये, तीन दुबळ्यांमध्ये देव बघितला. स्वतः फाटले कपडे घालायचे आणि गरिबांना छान कपडे द्यायचे. स्वतः मंदिरात झोपायचे आणि गरिबांना घर आणि आश्रम बांधून दिले. जेव्हा गाडगे बाबा पंढरपूरच्या यात्रेला गेले होते, ते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला नाही गेले. त्यांनी मंदिराची आजूबाजूची घाण साफ केली आणि लोकांना सांगायचे, इकडे चालला विठ्ठोबा आहे. जेव्हा लोक त्यांच्या पाया पडायचे, तेव्हा गाडगे बाबा त्यांच्या पाठीवर खराटा मारायचे, त्यांना पाय लागून नाही द्यायचे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून म्हणायचे,